राजकारणात काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी ठरते. कधी-कधी उपस्थितीपेक्षा अनुपस्थिती जास्त प्रश्न निर्माण करते. आज महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीसं घडलंय. उपमुख्यमंत्री पदाची शपथ, मंत्रिमंडळाचा सोहळा, सत्तेचा मॅच आणि कॅमेराचा फ्लॅश आणि सगळ्या देशाचं लक्ष असलेला कार्यक्रम. पण या सगळ्यात एक नाव सतत चर्चेत राहिलं, कारण ते तिथं नव्हतं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पार्थ पवार गैरहजर होते आणि हीच गैरहजेरी आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेली आहे. नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसात जे काही घडलं ते इतकं वेगवान होतं की अनेक नेते, कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा अजून या धक्क्यातून सावरलेले नव्हते. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता, बंडखोरी, रणनीती आणि निर्णय क्षमतेचा चेहरा होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राजकीय यंत्रणा झपाट्याने हल्ली. चर्चेला वेग आला, निर्णय तातडीने झाले आणि अचानक सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आल्या. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ घटनात्मक कार्यक्रम नव्हता, तो एक राजकीय संदेश होता. सहानुभूती, स्थैर्य, सत्ता आणि पवार घराण्याचे नियंत्रण टिकवण्याचा तो प्रयत्न होता. मंत्रालय सजलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वरिष्ठ नेते, अधिकारी सगळे उपस्थित होते. पवार कुटुंबाचं प्रतिनिधित्व होणं अपेक्षित होतं, पण सगळ्यांच्या नजरा शोधत होत्या त्या एका चेहऱ्याला. तो दिसलाच नाही. पार्थ पवार, अजित पवार यांचा मुलगा, पवार घराण्याचा पुढचा वारसा मानला जाणारा चेहरा. वडिलांच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, तो काय करणार, कुठे जाणार, कुणाच्या बाजूने उभा राहणार, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. आणि अशा वेळी जेव्हा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होती, तेव्हा ते तिथे नव्हते. ही बाब सामान्य नव्हती. राजकारणात अशा गोष्टी योगायोगाने घडत नाहीत. राजकीय कार्यक्रमात अनुपस्थिती राहणं म्हणजे फक्त कार्यक्रमाला न जाणं नाही, तो एक संकेत असतो, तो एक संदेश असतो. आणि पार्थ पवार यांच्या बाबतीत हा संदेश अतिशय ठळक होता. जर ते त्या मंचावर गेले असते तर तो थेट NDAला पाठिंबा देण्याचा, सत्तेला स्वीकारण्याचा आणि सुनेत्रा पवार यांच्या राजकीय निर्णयाला मान्यता देण्याचा संकेत असता, तर त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की पार्थ पवार नेमकं काय विचार करत आहेत. काही जण म्हणतात की ते भावनिक अवस्थेत होते. वडिलांच्या निधनानंतर ते मानसिकदृष्ट्या खचले होते. पण राजकारणात भावना आणि निर्णय यांची सरमिसळ क्वचितच होते, कारण त्याच काळात पार्थ पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात होते. बारामतीत बैठका सुरू होत्या, चर्चा सुरू होत्या, भविष्याचा आराखडा तयार होत होता. हे सगळं पाहता हा निर्णय भावनिक कमी आणि रणनीतीचा जास्त वाटतो. शरद पवार हे केवळ आजोबा नाहीत, ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक विचारधारा आहेत. संयम, दीर्घकालीन रणनीती आणि वेळ घेऊन निर्णय घेण्याची कला त्यांनी अनेक दशकात दाखवून दिली आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा मार्ग हा सध्या सत्ता, NDA आणि भाजपाशी संलग्न आहे. या दोन्ही दिशांमध्ये पार्थ पवार उभे आहेत आणि त्यांनी पहिल्याच मोठ्या प्रसंगी सत्तेच्या मंचावर जाणं टाळलं. याचा अर्थ ते अजून आपली दिशा उघड करत नाही. राजकारणात कधी कधी थांबणं हे पुढे जाण्यापेक्षा महत्त्वाचं ठरतं. पार्थ पवार यांची ही शांतता, ही गैरहजेरी, ही भूमिका न उघडणं हे खूप काही सांगून जातं. ते लगेच सत्ता स्वीकारण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यांना कदाचित दीर्घकालीन राजकीय ओळख हवी आहे. फक्त पद नव्हे तर वैचारिक वारसा हवा आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन प्रवाह स्पष्ट दिसतात. एक प्रवाह सत्ता टिकवण्याचा, NDA सोबत राहण्याचा आणि तातडीने निर्णय घेण्याचा आहे. दुसरा प्रवाह वैचारिक, दीर्घकालीन आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे. पार्थ पवार या दुसऱ्या प्रवाहाच्या जवळ जात असल्याचा संकेत या कृतीतून दिसतात. पार्थ पवार या दुसऱ्या प्रवाहाच्या जवळ जात असल्याचे संकेत त्यांच्या कृतीतून दिसतात. त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही, कोणावर टीका केलेली नाही, पण त्यांची शांतता सगळ्यात मोठं वक्तव्य ठरते. पवार घराण्यात सध्या कोणतेही उघड संघर्ष दिसत नाहीत. कोणी आरोप करत नाही, कोणी एकमेकांविरुद्ध बोलत नाही, पण आतल्या आत दोन वेगळ्या दिशा तयार होत आहेत. आणि इतिहास सांगतो की अशा शांत संघर्षातून मोठे राजकीय बदल घडतात. आज जे दिसत नाही ते उद्या स्पष्ट होऊ शकतं. पवार यांच्या समोर वेळ आहे, वय आहे आणि नाव आहे. त्यांना तत्काळ सत्ता मिळवण्याची घाई नाही, असं यांच्या निर्णयातून दिसतं. त्यांनी एक पाऊल मागं घेतलं आहे आणि कधी कधी अशी पावलं मागे घेतल्याशिवाय मोठी उडी मारता येत नाही. शपथविधी झाला.
आज सत्ता वाटप झालं, पण वारसा अजून ठरलेला नाही. आज सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, पण पार्थ पवार अजून मैदानात उतरलेले नाहीत. आणि जेव्हा उतरतील तेव्हा ते कुठल्या बाजूने उभं राहतील ते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचं मोठं वळण ठरू शकतं. कारण राजकारणात नेहमी लक्षात ठेवायचं असतं की जो लवकर स्टेजवर जातो तोच अंतिम खेळी खेळत असतो असं नाही. कधी कधी जो शांतपणे स्टेजवर पाहतो तोच पुढचा इतिहास घडवतो. आणि आज पार्थ पवार नेमकं तेच करत असल्याचं दिसतंय. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.